हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना, नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात. तर हा व्हिडिओ आहे शनिवारचा. तर आम्ही चाललो होतो बँड्राला. आता कुठे गेलो, काय गेलो ते व्हिडिओमध्ये पुढे शेअर करणारच आहे मी. सगळ्यात अगोदर आम्ही गेलो होतो इथं बेकरीमध्ये. होली फॅमिली जे हॉस्पिटल आहे त्याच्या अपोजिट साईडला, म्हणजे त्याच्या बॅक साईडला आहे ही बेकरी. आणि ही फार जुनी आहे. जी मिळते तिकडे बर्गर मिळतो, फार सुंदर असा आहे. आणि इकडे सिस्टमॅटिक सगळं आहे, गर्दी अजिबात नाही. जसं कोविडमध्ये एक लाईनमध्ये जसं घेतलं जातं तसंच इथंसुद्धा आहे. तर चला अगोदर इथं बेकरीमध्ये आपण बघूया काय काय घ्यायचं आहे ते. पुढं गेल्याच्या नंतर दाखवते. तर या बेकरीचं नाव आहे हर्ष. आणि ही जी बेकरी आहे ना ती मंगळवारी बंद राहते. फ्रेंड्स, तर आता बघा आम्ही बेकरीतून साहित्य वगैरे घेतले. काय घेतले ते तुम्हाला पुढे जाऊन दाखवते. तर माझ्या मागे आहे ना मोठी बेकरी आहे, तिथे गेलो होतो. तर चला काय काय घेतलं ते सांग. तर आम्ही या बेकरीमधून आहे ना बन घेतला होता आणि इथं बर्गर घेतलेला होता. काय जबरदस्त टेस्ट होती. एकदा जर तुम्ही या साईडला गेला तर नक्की इथून तुम्ही बर्गर घ्या. खूप सुंदर आहे बरं का चवीला. बाकी सगळे ब्रँड जे आहेत ते सगळे फेल आहेत या बर्गर खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही चाललो पुढे. तर पुढे गेल्याच्या नंतर बघूया आपल्याला काय काय दिसतं इथे. चला आपण पुढे जाऊ. तर इथं आम्ही चाललो होतो माउंट मेरीला. इथंसुद्धा मी खूप वर्षानंतर चाललेले आहे. जवळजवळ 10-12 वर्षापूर्वी मी गेली होती. त्याच्यानंतर काय परत कधी जाण्याचा योग आलेला नाही आहे. तर यावेळेला म्हटलं चला जाऊनच येऊ. तर इथं आम्हाला वाटलं होतं की इथं हा शाहरुख खानचा बंगला आहे, पण हा तो बंगला नाही आहे. तर ही दुसरीच बिल्डिंग होती. तर चला आता अगोदर आपण आहे ना माउंट मेरीला जाऊया, त्याच्यानंतर मग आपण पुढे जाऊ. इथे हे सगळे पिक्चर्स होते, म्हणजे पोस्टर वगैरे. तर आम्हाला असं वाटलं होतं की हा तोच आहे बंगला मन्नत. तर तो जो होता, जो आम्ही शोधत होतो, तो दुसरीकडे आहे. तर कुठे आहे ते इथं सांगतेच तुम्हाला. इथं बीच आहे. आता इथं बँडस्टँडला आलेलो आहोत आपण. तर इथंसुद्धा खूप जास्त गर्दी असते बरं का संध्याकाळच्या वेळेला. तर चला आता आपण आहे ना माउंट मेरीला जाऊ. तर हा समुद्र किनारा आहे. भरतीच्या वेळेला खूप जास्त पाणी येतं. बघू शकता आता सध्या उन्हाळा असल्यामुळे पाणी कमी आहे. तर मंडळी आता आपण आलो आहोत इथं माउंट मेरी चर्चमध्ये. तर हे चर्च जे आहे ते जुन्या फिल्ममध्ये म्हणजेच पिक्चरमध्ये आहे. आणि हे चर्च आहे ना खूप जुनं आहे, प्राचीन काळाचं आहे. 8 सप्टेंबरला माउंट मेरीचा वाढदिवस असतो. आणि तो दिवस म्हणजे जन्मदिवस हा खूप मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो.
8 दिवस इथे जत्रा भरली जाते, म्हणजेच फेअर, बँड्रा फेअर म्हणतात त्याला. तर खूप मोठा उत्सव असतो आणि या उत्सवाला लाखो भाविक पर्यटक इथं भेट देतात, म्हणजेच इकडे येतात. तर आता आम्ही चाललो आहोत इथे चर्चमध्ये. तर इथं चर्चमध्ये प्रेयर चालू होती, त्याच्यामुळे आम्ही तिथं जाऊन एक 5 मिनटं बसलो होतो. जास्त काही शूट घेता आलेलं नाही आहे, कारण तिथं प्रेयर असल्यामुळे जास्त जवळ जाऊन काही शूट नाही घेतलं, लांबूनच घेतलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा कधी या भागात आलात तर नक्की या चर्चला भेट द्या. खूप सुंदर आहे. 1904 साली इथं याचं बांधकाम पुन्हा केलेलं आहे. तर हेच ते चर्च आहे, बघू शकता. खूप मोठं आणि प्रशस्त असं आहे आणि समोर आहे ते माउंट मेरी आणि त्या देवीच्या हातामध्ये आहे छोटंसं बाळ आणि हे बाळ दरवर्षी उजव्या बाजूला असेल तर डाव्या बाजूला जातं आणि जर डाव्या बाजूला असेल तर उजव्या बाजूला जातं असं म्हणतात. आता मी हे ऐकलेलं आहे. तुम्हाला जर याबद्दल काय माहिती असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता आपण पूर्ण चर्च बघू. चर्चच्या बाहेर इथे स्टॉल असे लावलेले आहेत. इथं कॅन्डल्स आहेत आणि इथं बाकीचे सगळे मेणाच्या वस्तू आहेत. याच्यामधून तुम्हाला कोणती इच्छा असेल तर तुम्ही ती मनामध्ये घेऊन तिथे नंतर जेव्हा आपली मनामध्ये जी काही गोष्ट आहे जी पूर्ण झाल्याच्यानंतर नक्की तिकडे जाऊन पुन्हा एकदा ती गोष्ट देवाच्या चरणी तिथं ठेवायची आहे. तर इथं कॅन्डल्स घेतलेल्या होत्या. तर चला आता इथं वरती आपल्याला इथं कॅन्डल्स ठेवायचे आहेत. कॅन्डल्स इथे लावल्या जात नाहीत, तर इथं ठेवतात. पूर्वी लावत होते, आता ते लावायचं बंद केलेलं आहे, तर इथं ठेवलं जातं. तर इथं चर्चच्या समोरच आहे इथं कॅन्डल्स ठेवण्यासाठी. तर चला आता आपण जाऊ. इथे येऊन मनोभावे प्रेयर केली जाते आणि इथं आपल्या मनातली जी काही गोष्ट आहे ती बोलली जाते. इथं कॅन्डल्स ठेवले जातात. तर चला कॅन्डल्स वगैरे ठेवले आणि इथे एक छोटासा क्लिप म्हणजेच व्हिडिओ घेतलेला आहे मी. त्याच्यानंतर आता आपण पुढे जाऊया. तर इथं आहे मंडळी शाहरुख खानचा बंगला. तर इथं बंगल्याच्या बाहेर बघू शकता गर्दी आहे, सगळे थांबलेले आहेत वाट बघत. तर चला आता आपण आहे ना पुढे जाऊया.
थोडं पुढं आल्याच्या नंतर इथं आहे गॅलेक्सी, म्हणजे हा सलमान खानचं घर बंगला म्हणू शकतो आपण, बिल्डिंग आहे ही. तर इथे सुद्धा लोक होती वाट बघत थांबलेली. तर चला आम्ही चाललो पुढे. तर अशा पद्धतीने आम्ही आहे ना संपूर्ण बँड्रा फिरलेलो आहोत. भरपूर असं एन्जॉय केलं. छान इथं बर्गर वगैरे खाल्लेले आहे. टेस्ट खूप भारी होती. एकदा तर तुम्ही नक्की जर इकडे आलात तर नक्की इथून बर्गर घ्या. खूप सुंदर चवीला उत्तम असे बर्गर होते. इथे आम्ही आहे ना शॉपिंगसुद्धा केलेली होती, स्ट्रीट शॉपिंग. इथं कपडे वगैरे खूप छान मिळतात, त्याच्यामुळे आम्ही इथं शॉपिंग केलेली होती. शेवटी घरी जाताना इथं आहे ना आम्ही पाव घेतले होते. इथं पावसुद्धा खूप छान मिळतं त्याच्यामुळे इथं. आणि इकडचे लोक चपाती भाकरीपेक्षा पाव जास्त खातात, त्याच्यामुळे म्हटलं चला आपण पण घेऊया. तर इथून पाव घेतले होते. आणि इकडची जी समोर जी दिसते तुम्हाला A1 बेकरी, त्या बेकरीमधून आम्ही पाव घेतले. आणि सगळ्यात अगोदर जी व्हिडिओच्या सुरुवातीला मी दाखवलेली होती हर्ष बेकरी, तिथून आम्ही बर्गर घेतलेले आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की जर का बँड्राला आलात तर नक्की हर्ष बेकरीमधून तुम्हीसुद्धा एकदा बर्गर ट्राय करा. चवीला जबरदस्त असा आहे. तर आता आम्ही पोचलो इथं लेकजवळ. तर इथं गणपती विसर्जन वगैरे केलं जातं. खूप मोठं असं आहे हे तलाव. तर इथं मगरी वगैरे पण खूप जास्त आहेत, तरीसुद्धा इथं गर्दी खूप जास्त असते. संध्याकाळीचा टाईम होता त्याच्यामुळे इथं 1-2 फोटो वगैरे काढले. त्याच्यानंतर आम्ही घरी आलेलो आहोत. घरी आल्याच्या नंतर आहे ना जेवण वगैरे दुपारचंच होतं आणि आम्ही बाहेर खाल्लेलं होतं, त्याच्यामुळे एवढी काही भूक नव्हती. त्याच्यामुळे जेवण वगैरे केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना आम्ही बॅग पॅक करायला घेतलेली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला निघायचं होतं महाडला जाण्यासाठी. तर इथं मुलं त्यांची बॅग पॅक करत होती. त्याच्यानंतर मग मी सर्वांची बॅग पॅक केली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघालोत महाडला. तर याचा पुढचा व्हिडिओ आहे ना मी लवकरच शेअर करेन. तोपर्यंत तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते एकदा जरूर कळवा. व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनल जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा.